आजचा व्हिडिओ आहे स्पेशल एका कोकणी मैत्रिणीसाठी ऑन हर डिमांड. तर तिने सांगितलं होतं की मला ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीची रेसिपी बघायची आहे. ते लोक तांदळाची भाकरी खातात आणि ती पण ते पाणी उकळवून घेतात, मग त्यात ते पीठ ॲड करून उकड काढून समथिंग. तर तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय, हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचला हे पण मला कळलं पाहिजे. सो त्यासाठी कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय त्याची. आणि चला आपली मेथड बघूया की भाकरी बनवण्याची पद्धत. मी अगदी थंड पाण्यात, तिचं म्हणणं होतं की थंड पाण्यात माझी भाकरी बिलकुल वळली जात नाही. तर मी थंड पाण्यात प्लास्टिकच्या डब्यात पाणी घेतले, हे दिसतंय तुम्हाला पण. पाणी घेतलं आणि बिलकुल एडिटिंग नाही याच्यामध्ये, फक्त स्पीड बनवलेला आहे व्हिडिओचा, बाकी एडिटिंग 0% आहे. तर छान पीठ मळून घेतले. पीठ तुम्ही जितकं सॉफ्ट मळाल तितकी भाकरी तुमची मऊ आणि लुसलुशीत होणार आहे, फुगणार आहे, भाकरीला छान पापड येणार आहे. तर मी अशा पद्धतीनं भाकरी बनवलेली आहे. भाकरीची रेसिपी काय सांगणार आता, फक्त एवढंच सांगू शकतो की आपण पीठ व्यवस्थित मळून घ्या. आणि असं छान पाणी लावून घेतलं. तर पाणी सगळीकडून लावून घ्यायचं आहे. आणि हे बघा, पलटून ही अशी छान थोडीशी भाजलेली आहे. मग थोडे 1-2-5 मिनटं तशीच तव्यावर सोडून द्यायची आणि ती खालच्या अंगाने पण व्यवस्थित भाजून निघाली की परत पलटून टाकायची. मग ती छानशी अशी फुगते. आणि मला नाही वाटत की माझ्या पश्चिम महाराष्ट्रातली एकही भगिनी अशी असेल जिची भाकरी अशी फुगणार नाही. यू कॅन सी, माझी भाकरी पूर्ण फुगली आणि त्याचा पूर्ण वरचा पापड निघू शकतो.